माननीय श्री पवार DS सर यांना मी या ठिकाणी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. एखाद्या लहान मुलाला दूध पिण्याची इच्छा नसावी आणि त्याला आईने खाऊन दूध प्यायला बसवावं, त्यांना मग कारण सांगावे की दूध गरमच आहे, त्यात साखरच नाही, मग आईनं बोर्नव्हिटा द्यावा त्याला, तरी पण त्याची दूध पिण्याची इच्छा नसावी. अशी अवस्था तुम्हा सगळ्यांची झाली. मला कल्पना आहे की आज वाचन प्रेरणा दिन आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आहे आणि या निमित्तानं विद्यापीठानं सूचित केल्याप्रमाणे आपण सगळ्यांना इथं अक्षरशः डांबून ठेवल्यासारखं मनाविरुद्ध बसावं लागतंय. परंतु पुढची 10 मिनिटच फक्त मी तुमची घेणार आहे. परत आंबोडे सर 10 मिनिटं घेतील आणि ह्या 10-20 मिनिटांमध्ये थोडाफार काहीतरी आपल्याला, म्हणजे परत मी दूध पाजणार आहे असं म्हणणार नाही, अमृत तर शक्यच नाही. आजच्या काळात दूध शुद्ध मिळत नाही तर अमृत कुठून आणणार. तर बालमित्रांनो, तुम्ही बालमित्र नाही मला कल्पना आहे. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला बघितलं की मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवत आहेत. तुमच्यासारखा मी पण कॉलेजला होतो. ह्याच्या आधी पण एकदा सांगितलंय कुठेतरी तुमच्या कॉलेजमध्ये किंवा अन्य कुठेतरी की आम्हाला पण कॉलेजमध्ये अशी लेक्चर्स ऐकावी लागायची शिक्षकांसाठी, प्राचार्यांसाठी. आमची कुणाची ऐकण्याची इच्छा नसायची. म्हणजे ते दिवस कसे असतात कॉलेजचे. आता मी मुलगा असल्यामुळे त्या अँगलनी बघतो. तुम्ही मुली जास्त आहेत, मुलं असती तर कदाचित शिट्ट्या मारल्या असत्या. तर पिंपळाचं पान जसं उगवताना लाल ग, सखे तसे तुझे गाल ग, काया काया नागिनीची मंद मंद चाल ग, सखे तसे तुझे बाल ग. असं काहीस स्वप्नवत असं जीवन कॉलेज लाईफ मध्ये तरुणाई पाहत असते. आणि अशा तरुणाईला एखादं चांगलं लेक्चर ऐकवावं असं जर शिक्षकांना वाटलं तर ते मुलांच्या मनाविरुद्ध असायचं. मग अशी म्हणावं तसं त्या बाळाच्या मनाविरुद्ध दूध पिणं. पण जितकं त्या बाळाला दूध पिणं आवश्यक असतं हे ती आई जाणते, तसंच तुमचे शिक्षक जाणतात की तुम्हाला व्याख्यान ऐकवणं किती महत्वाचं, भलं ते तुमच्या मनाविरुद्ध असो. तर तरुणाई म्हणजे काय, तर तत्परता, तेजस्विता या सगळ्या गुणांनी भरलेली असणारं हे तारुण्य. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रेम, अभ्यासाच्या निमित्तानं प्रज्ञा आणि तरुणाई म्हणजे कल्पकता, सृजनशीलता. म्हणजे प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभा या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर कधी उपलब्ध होत असतील तर त्या तारुण्यामध्ये होत असतात. म्हणजे बाल्यावस्था, बालक म्हणून जेव्हा आपण असतो, आपण सगळे खूप लहान असतो, त्यावेळेला आपल्याला आई वडिलांच्या सावलीखाली राहावं लागतं. त्यावेळेला आपण छोटेच असतो आणि मग शिक्षकांच्या किंवा आई वडिलांच्या सूचनेनुसार आपण लहानाचे मोठे होतो. आणि जेव्हा तरुण होतो त्यावेळेला आपल्याला खूप काही करायचं असतं. पण मगाशी कोणतरी म्हणाला तसं सोशल मीडियाचा एवढा प्रभाव आहे आपल्यावर की आपण 2 सेकंद 3 सेकंद एका विषयावर टिकून राहत नाही. परिणामी मग आपलं तारुण्य कदाचित वाया जातंय का काय अशी अवस्था असते. मी तुम्हाला कुठलाही बोध देणार नाही, मी तुम्हाला उपदेश करणार नाही, मी तुमच्याशी गप्पा मारणार. मगाशी मी म्हणालो तसं तरुणाई काय असते आणि तरुणाईनं काय करायला पाहिजे हे आपल्याला अब्दुल कलामांचं जीवन समजून घेत पुढे जायचं आहे. आज अब्दुल कलामांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण कलामांना पुस्तकं आवडायची आणि कलामांना तरुण देखील आवडायचे. तर आपण कलामांचं जीवन बघणार आहे आणि त्यांच्या जीवनातनं आपल्या जीवनात काय परिवर्तन होईल का हे आपण बघणार आहोत. तर कलामांचा जन्म तुम्हाला माहिती आहे की रामेश्वर नावाच्या एका छोट्या तमिळनाडूतल्या एका गावात झाला. आता त्यांचं साल होतं 15, त्यांचं जन्मतारीख होती 15 ऑक्टोबर. तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळ. अर्थात एखादं कमळ चिखलात उगवावं, त्या कमळाला ते पाणी कसलं आहे, किती खोल आहे याचं काय घेणं देणं नसतं.
त्याला उगवण्याची संधी मिळाली की ते उगवतं आणि फुलतं सुद्धा. तसं अब्दुल कलाम नावाचा हा छोटा मुलगा एका सामान्य कुटुंबात, एकदम सर्वसामान्य कुटुंबात जन्माला. धर्माने ते अर्थातच मुस्लिम होते आणि त्या परिसरात मुस्लिम बहुसंख्याक लोक राहत होते. गावाचं नाव रामेश्वर होतं. त्या गावात मंदिरं होती, मशिदी होत्या, चर्च होते. समुद्र किनारे असणारं सुंदर गाव निसर्गाच्या सानिध्यात होतं आणि अब्दुल कलामांची वाढ होत होती, त्यांची जडणघडण होत असते. अब्दुल कलाम त्यांच्या पुस्तकात लिहितात की त्यांच्या आई वडिलांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. आई वडिलांना ते देवता समान मानत असत. त्यांची आई खूप धार्मिक वृत्तीची होते, वडील खूप शिस्तप्रिय होते आणि अब्दुल कलाम लहानाचा मोठा होत असताना आई वडिलांनी जे संस्कार केले, आई वडिलांनी जे त्यांना काही चांगली दिशा दिली, त्यानुसार ते घडत राहिले. पुढे ते प्राथमिक शाळेत शिकले त्याच गावातल्या आणि ते शिकत असताना त्यांना खूप चांगले शिक्षक भेटले. ते एवढे चांगले शिक्षक होते की त्यांनी त्यांना स्वप्न दाखवले. शिक्षकांचं कामच असतं विद्यार्थ्यांना स्वप्न दाखवलं. आणि मग ह्या स्वप्न पाहत असताना अब्दुल कलामांना तिथला वातावरण, निसर्ग, त्यांचे आई वडील आणि शिक्षक या सगळ्यांमधनं प्रेरणा मिळत गेली. आणि कलामांनी लहानपणीच असं स्वप्न ठरवलं की ते मोठे झाल्यावर आकाशामध्ये पक्ष्यांसारखी भरारी घेणार. कारण ते ज्या वेळेला समुद्र किनारी जायचे त्यावेळेला तिथं आकाशात उडणारे पक्षी पाहायचे आणि त्यांच्या त्या बालमनामध्ये नेहमी असं स्वप्न दिसायचं. त्यांना डोळ्यांमध्ये त्यांचा एक विचार असायचा की आपण मोठेपणी असंच आकाशामध्ये फिरायला पाहिजे. त्यांना खूप कुतूहल होतं आकाशाचं, ग्रह ताऱ्यांचं, पक्ष्याच्या उडण्याचं. त्यांच्या एका शिक्षकांचं, मी आता सगळे बारकावे सांगत बसत नाही, शिक्षकांचं नाव, ती तारीख वगैरे, परंतु त्यांच्या शिक्षकांनी एकदा वर्गात ते शिकवलं पक्षी कसे उडतात वगैरे. तर कलामांना ते समजलं नव्हतं. तर सरांनी त्या सगळ्या मुलांना समुद्र किनारी नेलं आणि पक्ष्यांची सगळी निरीक्षण करायला लावली. पक्षी दिशा कसे वळवतात, उड्डाण कसे घेतात, ते खाली उतरतात कसे, हे सगळं त्यांना मोठेपणी उपयोगी पडलं. तर शिक्षकांनी त्यांना अनुभवातून शिकवलं. जसं की तुमच्या प्राध्यापकांनी आज तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर त्यांना हा बोर्ड लावून असं नुसतं पूजन घेऊन त्यांच्यामध्ये काही चार शब्द सांगून कार्यक्रम संपवता आला असता. परंतु त्यांनी आपल्या इथं स्थानिक, आम्ही इथलेच आहोत, तुम्हाला सगळ्यांना परिचित आहोत की आम्ही या संस्थेचे शिक्षक आहोत. खरं तर आम्ही माध्यमिकला काम करणार, तुमच्या प्राध्यापक लोकांपेक्षा आमचा अभ्यास आणि ज्ञान कमीच. परंतु तरी देखील त्यांनी तसं न मानता आम्हाला इथं बोलवलं आणि तुमच्या पुढं सांगण्याची संधी दिली. तर मुद्दा असा आहे की अब्दुल कलाम हे त्यांचं बालपण शिकत असताना अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातनं त्यांची जडणघडण झाली, जशी की आपली पण होत असते. आपण ज्या समाजात राहतो, ज्या कुटुंबात राहतो, तिथून आपले काही गुण आणि दोष घेत असतो. अब्दुल कलाम शिकत असताना त्यांच्यासोबत एक ब्राह्मण मुलगा होता, शास्त्री नावाचा. दोघं जण एका बेंचवर बसत होते. त्यांच्या शाळेत एक नवीन सर आले की त्यांना ते खटकलं जरा की एक मुस्लिम आणि एक हिंदू मुलगा एकत्र बसून शिकतोय. आणि त्यांनी त्या एका मुलाला उठवलं आणि मागं बसवलं आणि ते म्हणाले असं नाही एकत्र बसता येणार वगैरे. तर काही शिक्षकांची समज खूप कमी असते. धर्म नावाच्या चॉकलेटच्या रॅपर सारखं धर्म नावाची गोष्ट ही माणसाच्या विकासासाठी वरून लावलेली आहे. ती काही जन्मजात आलेली नसते, ही मानवानं निर्माण केलेली आहे. हे त्या सरांना कदाचित माहिती नव्हतं. आणि त्या दोघांमध्ये प्रगाढ दोस्ती होती, इतकी की ज्या वेळेला त्या दोघांना दूर बसवलं त्यावेळेला कलाम खूप रडले त्या दिवशी. त्यांच्यामुळे धर्म कधी आडवा आलाच नव्हता. आणि दोघंही, विशेष म्हणजे त्या दोघांचे वडील देखील खूप चांगले मित्र होते आणि त्यांची दोस्ती कायम होती. लहानाचे मोठे झाले हे दोघं जण. त्यातला हा जो कलाम होता त्यांना लहानपणापासून गणिताची आवड होती, विज्ञानाची आवड होती आणि विशेष म्हणजे वाचनाची प्रचंड आवड होती. कदाचित त्यामुळेच आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून आयोजित केला जातो. कलाम खूप वाचायचे, मिळेल ते वाचायचे. त्यांना कुतूहल असायचं. त्यांच्या गावात एक लायब्ररी म्हणजे एक घर होतं, ज्यांच्याकडे खूप पुस्तकं असायचं. कलाम त्यांच्या घरी जायचे आणि मिळेल ते पुस्तक वाचायचे. त्यांच्यातनं त्यांची कुतूहल असणार, त्यांना जिज्ञासू वृत्ती जी होती त्यांची वाढत गेली आणि ते ज्ञान मिळवत गेले, वाचत राहिले. त्यांना त्याचा पुढे खूप फायदा झाला. पुढे त्यांनी शेजारच्या कॉलेजला 8वी नंतर माध्यमिक स्तरावर प्रवेश घेतला. तिथं पण त्यांनी आपली शैक्षणिक प्रगती केली. पुढे ते एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला गेले. आधी BSc केली त्यांनी भौतिकशास्त्र विषयामध्ये, पण भौतिकशास्त्रामध्ये त्यांचं मन रमेना. त्यांनी परत एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला मद्रासला. तिथं त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं.
त्यांना आकाशात झेपावायचं होतं म्हणून त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं. MIT नावाच्या कॉलेजमध्ये त्यांनी पुढं त्यांचं एंट्रन्सशिप पूर्ण केली. हळूहळू त्यांचा विज्ञानाशी तंत्रज्ञानाशी खूप जवळचा संबंध येत गेला आणि त्यांच्या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी ते कधीच विसरले नाही. जसं की इयादुराई सोलोमन नावाचे एक सर होते, ते त्यांना शिकवायचे आणि इयादुराई सोलोमन यांची एक शिकवण होती त्यांना की तुम्ही म्हणजे खरा विद्यार्थी कोण असं जर इयादुराई सोलोमन यांना विचारलं तर ते असं म्हणायचे की सर त्यांच्या असं म्हणायचे अब्दुल कलामांना, तो खरा विद्यार्थी जो सामान्य शिक्षकाकडनं सुद्धा असामान्य गोष्टी शिकतो. म्हणजे निष्णात शिक्षकाकडनं एखादी गोष्ट शिकणं हे विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य नाही, तर सामान्य माणसांकडनं पण असामान्य गोष्टी शिकणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकण्यासारखं असतं असं कलामांना इयादुराई सोलोमन यांनी शिकवलं होतं. आणि मग हे अब्दुल कलाम इंजिनिअरिंगला उत्तम गुणांनी पास होत गेले. पुढे त्यांनी एंट्रन्सशिप चांगली यशस्वीरित्या पूर्ण केली. पुढे त्यांना खूप संधी मिळत गेली. म्हणजे रिसर्च सेंटरमध्ये त्यांनी काम केलं, पुढे त्यांनी इस्रोमध्ये काम केलं, त्यांनी खूप वेगवेगळी क्षेपणास्त्र शोधली. पहिलं त्यांनी रोहिणी नावाचा उपग्रह सॅटेलाइट अवकाशात झेपावण्यासाठी पाठवला. म्हणजे एक त्यांच्या जीवनचरित्र वाचत असताना असं लक्षात येतं की त्यांना जे जे काम मिळालं ते त्यांनी खूप तन मन धन अर्पण केलं. इतकं तन मन धन अर्पण केलं की त्यांना अक्षरशः त्यांच्या स्वतःकडे पाहण्याची सुद्धा वेळ नसायचा. म्हणजे कधी कधी तर ते कित्येक तास अभ्यास करायचे किंवा एखाद्या कार्याला वाहून घ्यायचे. तर त्यांचं चरित्र आपल्या तरुण मुलांना तुम्हाला आम्हाला काय शिकवतं की आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण खूप मनापासनं आणि खूप मेहनतीनं कठोर परिश्रम करून केली पाहिजे, तर त्याला आपल्याला 100% यश मिळतं. असं त्यांचं चरित्र आपल्याला शिकवतं. दुर्दैवानं आजची आपली तरुणाई काय करते, कुठल्याच एका गोष्टीवर स्थिर नसते. आता तुम्ही जरी उंडाळ्यासारख्या छोट्या कॉलेजमध्ये शिकत असला तरी असं समजू नका की आम्हाला संधी नाही. आज ह्या सगळ्या इंटरनेट आणि मोबाईल किंवा टीव्हीचा उपयोग करून आपण आपल्या ज्ञानात भर पाडत गेलो, कौशल्य विकसित करत गेलो, तर आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण परिवर्तन करू शकू. मला खात्री आहे अब्दुल कलामांचं चरित्र हे सांगतं शिक्षण नावाची एकच गोष्ट आपल्या आयुष्यात अशी आहे की जी परिवर्तन घडवू शकते. बाकी कोणतीही गोष्ट परिवर्तन घडवू शकणार नाही. ना इयरबड्स ना मोबाईल आपल्या जीवनात परिवर्तन घडवणार, ना रील्स आपल्या जीवनात परिवर्तन घडवणार, ना आपण काढलेल्या सेल्फी आपल्या जीवनात परिवर्तन करणार. हे सगळं तात्पुरतं आहे बालमित्रांनो. सॉरी, परत बालमित्र मला म्हणायची सवय लागली आहे. पण मित्रांनो, की हे सगळं वापरताना आपण त्याचा उपयोग जर आपल्या अभ्यासासाठी केला तर नक्की फायदा होईल. मी सांगत होतो की तुमचं कॉलेज छोटं नाही. जरी तुम्हाला इथं शिक्षक तुमचे आणि इथलं वातावरण हे सगळं पाहता तुम्हाला शहरातल्या कॉलेजचं खूप आकर्षण असेल आणि तुम्हाला असं मनातल्या मनात वाटत असेल की मी खूप कम नशिबी आहे की मला मोठ्या शहरातल्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला नाही मिळत. पण अब्दुल कलामांना कुठं मिळालं होतं शहरातलं कॉलेज आणि अतिशय सोयी सुविधा. त्यांचं काळ तर खूप प्रतिकूल असा होता, परंतु त्यांच्या वाट्याला जे जे आलं ते त्यांनी चांगलं करून घेतलं. म्हणजे इथं तुम्हाला ग्रंथालय उपलब्ध आहे, इथं आपल्याला माध्यमिक शाळेची ग्रंथालय उपलब्ध आहे. तुमच्या हातात जो मोबाईल आहे तो एक प्रकारचं कॉम्प्युटर आहे की ज्याच्यावर तुम्हाला हव्या त्या अभ्यासाच्या गोष्टी बघायला आणि अभ्यासता येतील. आणि एखादा विषय घेऊन जर तुम्ही त्यात सातत्याने प्रयत्न केला तर नक्कीच प्रगती करू शकाल, हे खात्रीनं सांगतो. कारण मी आत्ता येताना बघितलं तुमच्या ऑफिसमध्ये BA भाग 2ला काहीतरी 3ला विद्यापीठात इतिहास विषयात प्रथम आलेली मुलगी आहे किंवा अन्य काही या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये किंवा अभ्यासामध्ये यश मिळवल्याची उदाहरणं तुमचे प्राचार्य मॅडम आणि तुमचे शिक्षक प्राध्यापक सांगत असतील. त्यांना कुठे होतं हे सगळं? तुमच्या 2010 सालच्या बॅचचा एक विद्यार्थी आता सैन्यात चांगल्या पदावर काम करतो आहे. असे खूप मुलं आहेत. मला एक उदाहरण सांगायला आवडेल, तुम्ही मुलांनी लक्षात घ्या. आपल्याच परिसरातलं गोटेवाडी नावाचं गाव आहे, तिथला पंकज आंबले नावाचा एक विद्यार्थी आहे जो आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये इथल्या कॉलेजचा विद्यार्थी होता. तुम्हाला त्याचं कलामांचं आपण उदाहरण देतोय द्यायलाच पाहिजे. कलाम हे एक सूर्यासारखं तेजस्वी व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांचाच एक छोटं रूप, एक छोटासा दीपक म्हणा म्हणून गोटेवाडीचा पंकज आंबले नावाचा विद्यार्थी 12वी सायन्स होतो आणि त्याला फार्मसीला ऍडमिशन घ्यायला पैसे नसतात म्हणून तो इथं BA ला ऍडमिशन घेतो उंडाळ्याला. इथं BA करत असताना
त्याला कॉलेजला मोठेवाडी करणं हे करायला सुद्धा पैसे नसतात, घरी आई म्हणून मजुरी करत असते, वडील काबाड कष्ट करत असतात. म्हणून हा पंकज कुठल्या तरी कंपनीचा फार्मासिस्ट म्हणून किंवा कुठल्या तरी कुरिअर कंपनीचा वस्तू पुरवणारा म्हणून काम करतो. त्यावेळेला लोन काढून किंवा हप्त्यावर टू व्हीलर घेतो, पण आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून तो शिकत राहतो आणि स्पर्धा परीक्षा देतो. भविष्यात तो पंकज आंबले आज दिल्लीला CRPF मध्ये PSI पदावर काम करतो. कालचं त्याचं स्टेटस होतं दसऱ्याचं. त्यानं त्याच्या घरात, दिल्लीतल्या घरात, शासकीय निवासस्थानात रिव्हॉल्वर पुजलेली आहे आणि पुस्तकं पुजलेली आहे, पेन पुजलेला आहे. हे काय आहे तर ही आजची शस्त्र आहे. दुर्गादेवी पुढे रात्रभर नाचून देवी कधी प्रसन्न होणार नाही, उलट एखादी देवी आयुष्यात निघून जाईल. तर आपण काय करतोय आणि आपण काय करणार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण तारुण्य पुन्हा नाही बाळा. म्हणजे हे जे सळसळत रक्त आहे किंवा ही जी जीवनात मिळालेली प्रचंड शक्ती आहे याची जाणीवच नसते आपल्याला ह्या वयात. ती वेळ निघून गेल्यावर. आता मला आणि आंबवडे सरांना वाटलं की एक 200-500 किलोमीटर सायकलवरनं जावं, शक्य आहे का? नाही. आता आम्ही 10 किलोमीटर सुद्धा जाऊ शकणार नाही कदाचित. म्हणजे हे तुमचं वय आहे. मी म्हणत नाही सायकल काढा 10 किलोमीटर जावं. मला म्हणायचं की तुमच्या मनामध्ये येणारी कुठलीही गोष्ट तुम्ही तुमच्या तारुण्याच्या जीवावर साक्षात आणू शकता. अब्दुल कलामांचं वेगळं काय होतं? अब्दुल कलामांना त्यांच्या बहिणीनं दागिने गहाण ठेवून शिकवलं. म्हणजे त्यांना प्रवेश घेताना पैसे नव्हते, तर त्यांच्या बहिणीनं दागिने गहाण केले आणि मग ते शिकले. त्याची जाणीव होती त्यांना. जाणीवेनं शिकणं खूप महत्वाचं आहे. समजा आपल्या घरच्यांनी आपल्याला इथं पाठवलंय, ही सुद्धा आपल्याला दिलेली एक संधीच आहे. तुम्ही असं म्हणू नका की मी चांगल्या कॉलेजात शिकलो. म्हणजे एक विद्यार्थी होता माझा, तो म्हणायला मी काय म्हणलं, अरे अभ्यास का करत नाही? तुझे वडील एवढे सरपंच आहेत, एवढे पैसेवाले आहेत आणि तो अभ्यास का करत नाही? मला केलाच तसं, पण माझ्याकडे टेबलच नाही अभ्यास करायला. तर अभ्यासाला टेबल लागतो. तर मी त्याच्या वडिलांना म्हटलं त्याला एक टेबल द्या. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी टेबल आणून दिला. परत एक 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, चाचणी झाली, मार्क कमी पडली. मी म्हणलं तुला टेबल आहे आता, असं काय झालं अभ्यासाला? म्हणला सर टेबल लॅम्प नाही. टेबल लॅम्प लागतो का अभ्यासाला? का इच्छाशक्ती लागते? तो वस्तूंमध्ये सगळं शोधत राहिला. दुर्दैवानं तो यशस्वी झाला नाही. म्हणजे आई वडिलांनी आपल्याला जी काही संधी दिली, अरे बाळांनो आपल्याला आई वडिलांनी काय दिलंय? एवढं सुंदर शरीर दिलंय, धडधाकट शरीर दिलंय, हीच मोठी संपत्ती आहे आपल्यासाठी. ह्याच्या पलीकडे आई वडिलांकडनं कशाची अपेक्षा करता कामा? आपल्याला इथं जा म्हणतात, शिक म्हणतात, हीच मोठी संधी आहे. आता सगळ्यांची नावं घ्यायला नको. तुमच्या शिक्षकांना विचारा ते कसे शिकले. त्यांच्या काळामध्ये ते शिकताना प्रतिकूलताच होती, अनुकूलता नव्हती. येणाऱ्या प्रत्येक संकटावर पाय ठेवून जो धाडसानं पुढे जातो तोच यशस्वी होतो. हे असं असतं तर मी तसं केलं असतं, तसं असतं तर असं झालं असतं, असं जो म्हणतो तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. आता कदाचित मॅडमना कोणतरी डिसेबल पर्सन, अपंग व्यक्ती म्हणत असेल, पण अपंग शब्दाची व्याख्या माहितीये का तुम्हाला? जो कोणतीही कृती स्वइच्छेनं करत नाही आणि प्रत्येक गोष्टीत कारण सांगतो, तो खऱ्या अर्थानं डिसेबल पर्सन असतो. जो परिस्थितीवर मात करतो तो एबल असतो, म्हणजे तो सक्षम असतो. सुदैवानं तुम्ही सगळ्या अर्थानं सक्षम आहात. मिळालेल्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. अब्दुल कलामांचं आयुष्य असंच पुढे जात राहिलं. त्यांना जी जी संधी मिळाली त्यांनी सोनं केलं. त्यांच्या आयुष्यामध्ये विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा, नंतर बरेच असे लोक, सतीश धवन, ही लोक येत गेली. त्यांना त्यांनी गुरुस्थानी मानलं आणि ह्या सगळ्या लोकांकडनं ते काही ना काहीतरी शिकत राहिले. त्यांची शिकण्याची वृत्ती होती, त्यांच्याकडे नम्रता होती, जिज्ञासूपणा होता, कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. असं करत करत कलामांना जी जी संधी मिळाली त्यांनी 2, 3, 4 संध्या घेतल्या. म्हणजे ते पहिल्यांदा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणून इंजिनिअरिंग करून सर्व्हिसला लागले. ते त्यांनी सोडलं, शासनाकडे गेले. शासनाच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करत करत ते परत शेवटी पोखरणचा अणुस्फोट म्हणजे भारताच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार या पदावर त्यांची नेमणूक झाली आणि त्यांनी पोखरणचा अणुस्फोट घडवला. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना. आणि हे सगळं करत असताना, अत्युच्च शिखरावर यशाचे असताना त्यांना कधीही गर्व झाला नाही, कसलाही गर्व झाला नाही. आपल्याला किती गर्व असतो? मी पाटील आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. कशाचाही गर्व करतो. सौंदर्याचा गर्व करतो, संपत्तीचा गर्व करतो. ज्ञानाचा गर्व करायला आपल्याकडे शक्तीच नसते. आपण ज्ञानाचा गर्वच करत नाही, कारण तो करतच नसतेच आपल्याला. तर ज्ञानाचाही असला तरी गर्व नाही करायला पाहिजे. मोठ्या माणसांचं एक लक्षण असतं, ते अतिशय विनम्र असतात. अब्दुल कलामांच्या बाबतीतही तसंच होतं.
त्यांचं अख्खं चरित्र वाचल्यावर तुम्हाला गर्वाची एक लवलेश सुद्धा त्यांच्या बोलण्यात दिसत नाही. अजून एक गोष्ट, त्यांनी वेगवेगळी ठिकाणं बदलत असताना त्यांना मूळ ठिकाणापासून दुसरीकडे जाताना वाईट वाटत होतं. तुम्हाला भविष्यात तुमच्या नोकरीसाठी किंवा अन्य कारणासाठी गाव सोडावं लागेल, घर सोडावं लागेल, तेव्हा दुःख बाळगून चालणार नाही. आपल्याला सगळ्या आपल्या भावभावना तशाच ठेवून पुढे जायला पाहिजे. तुमच्या मनात खूप प्रश्न आहेत. अब्दुल कलामांचे केस वाढलेले का होते? अब्दुल कलामांनी लग्न का केलं नाही? अब्दुल कलामांना विचारलंय का 12वीतल्या पोरीने एका भाषणात? ते राष्ट्रपती असताना एका व्याख्यानाला गेलो तेव्हा विचारलं की तुमचं लग्न का नाही झालं? त्यांचं उत्तर असं होतं की मी दिलेल्या प्रोजेक्टवर काम करण्यात इतका मग्न असायचो की मला लग्न करायचं राहूनच गेले. तर तुम्ही विचार करा, आपल्याकडे 7वी 8वीतली पोरं गुडघ्याला वाशिंग मानलेली दिसतात, तिथं अब्दुल कलामांसारखं मोठं पण काय येतं तुमच्या लक्षात येत असेल की त्या बिचाऱ्या माणसाला आयुष्यात लग्न करायचं राहूनच गेलं, म्हणजे त्यांनी त्याला फार महत्व दिलं नाही. अर्थात हे योग्य काय योग्य ह्या वादात नाही पडायचं आपल्याला, किंवा त्यांनी करायला पाहिजे होतं असं पण मला, म्हणजे मी म्हणत नाही की त्या वेळेच्या परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतला, परंतु त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दिलेलं लक्ष, त्यांचं ध्येय हे साध्य करण्यात आयुष्य खर्ची घातलं. म्हणूनच कदाचित एवढा मोठा माणूस तो झाला. ते जेव्हा राष्ट्रपती झाले 2002ला, 2002 ते 2007 या कालावधीत ते भारताचे 11वे राष्ट्रपती होते. त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपल्या देशाला प्रगत राष्ट्र, विकसित राष्ट्र करण्याचं स्वप्न पाहिलं. आता हे विकसित राष्ट्र करण्यासाठी त्यांनी सगळी भिस्त तरुणाईवर ठेवली, म्हणजे तुम्हा मुलांवर ठेवली. आता 2020ला आपलं राष्ट्र विकसित झालं का, तर ते फॅनचं बटन ऑन केल्यासारखं होणार नाही. 2020ला राष्ट्र विकसित झालं किंवा नाही झालं असं नाही होणार. तर राष्ट्र विकसित होण्याची संकल्पना त्यांनी मिशन 2020 नावाच्या पुस्तकात मांडलेली आहे. मी आता सगळं ते मिशन 2020 त्यांचं मांडत नाही, खूप मोठं आहे, तुम्ही वाचायला पाहिजे. आणि एकच त्यांच्या चरित्रातनं प्रेरणा घ्यायला पाहिजे. आज वाचन प्रेरणा दिन आहे. मी सुद्धा वाचूनच सांगतोय, त्यांचं पुस्तक वाचूनच तुम्हाला सांगतोय की त्यांच्या जीवनातनं काय प्रेरणा घ्यायची. तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कुठल्याही संकटावर हरून न जाता, डगमगून न जाता मात करून पुढे जाणाराच यशस्वी होतो, एवढंच त्यांच्या जीवनचरित्रातनं आपण शिकायचं. मला तुमच्या शिक्षकांचं खूप कौतुक वाटतं यासाठी, प्राध्यापकांचं, की त्यांना फारसा पगार नाही, तरी पण ते जिद्दीनं मेहनतीनं जितकं देता येतील तेवढं प्रामाणिक देण्याचा प्रयत्न करतात. आंबवडे सरांना माहिती, आमच्या शाळेत माहिती आहे की परवा आम्ही पथनाट्य करायला आलो होतो, तर तुमच्या शिक्षकांनी मॅडमनी मिळून आम्हाला बक्षीस दिलं की रक्कम लहान का मोठी हे महत्वाचं नव्हतं, तर त्यांना कुठेतरी चांगलपणा वाटला आणि त्यांनी लहान मुलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला पगार 2 लाख रुपये असल्यावर तुम्ही 2000 रुपये खर्च करणार, याला अर्थ नाही. तर तुमच्याकडे देण्याची वृत्ती असणं महत्वाचं आहे. ती मला तुमच्या शिक्षकांमध्ये दिसली, प्राध्यापकांमध्ये दिसली. याचा उपयोग तुम्ही तुमच्या भविष्याच्या घडणीसाठी केला पाहिजे. त्यांची देण्याची वृत्ती आहे हे तुम्ही लक्षात घ्या, की तुम्हाला कळलं पाहिजे की आपले शिक्षक आपल्याशी मित्रत्वानं वागतात. त्याचं कारण हे आहे की त्यांना वाटतं की तुमच्यात बदल व्हावा, परिवर्तन व्हावं. एखादा शब्द, एखादं वाक्य त्यांच्याकडनं कदाचित चुकीचं केलं असेल, रागावले असतील, तुम्हाला धमकावलं असेल, तरी तुमच्या भल्यासाठी आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अब्दुल कलामांच्या बद्दल खूप काही सांगता येईल, परंतु मी जास्त वेळ न घेता अब्दुल कलामांच्या जीवनातल्या त्यांनी कविता पण लिहिल्या, बरीच पुस्तकं लिहिली, त्यांना खूप पुरस्कार मिळाले, पद्मभूषण, पद्मविभूषण, विशेष म्हणजे राष्ट्रपती होण्या अगोदर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती झाल्यावर हा माणूस जेव्हा राष्ट्रपती भवन सोडत होता त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त 2 सुटकेस साहित्य होतं, म्हणजे त्यांच्याकडे 2 बॅगाच भरून काय होतं, त्यांचे कपडे होते. अदरवाईज त्यांच्याकडे काय नव्हतं, ना बायको, ना मुलं, ना संसार, ना पैसा, ना काय. त्यांच्या घरचे जेव्हा अब्दुल कलाम वारले, शिलाँग मध्ये भाषण करताना अब्दुल कलामांचा अंत झाला. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा सुद्धा ते विद्यार्थ्यांसमोर भाषणच करत होते. हे खरं तर संतत्वाला, देवत्वाला पोचलेल्या माणसाच्याच नशिबी हे भाग्य असतं की त्यांनी जे कार्य हाती घेतलंय ते कार्य करता करताच त्यांना या जगाचा निरोप घेता यावा. अब्दुल कलाम हे त्याचं अतिशय उत्तम उदाहरण. शिलाँग मध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना त्यांचा मृत्यू झाला. मी केसांचं सांगायचं राहिलो ते त्यांची हेअरस्टाईल कशी नव्हती, तेरे नाम सारखी अशी. जो फोटोत बघा तुम्ही, सलमान खान ह्यांची कॉपी केली का काही माहित नाही मला, पण हे जे त्यांचे केस होते हे त्यांनी स्टाईल नव्हती केली. तर पुन्हा तेच उत्तर होतं की ते त्यांच्या दिसण्याकडे फारसं लक्ष देत नव्हते. त्यांनी लिहिलंय त्यांच्या पुस्तकात, ते जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी बंद गळ्याचा कोट शिवला.
मग आता आपण काय काय करतो बघा, आपण 1200, 1500, 1800 रुपयाचा ड्रेस घेतो दिवाळीला, किंवा आपल्याला वेगवेगळ्या फटक्या पॅन्टा घालायला आवडतं जीन्स, आणि आपले पालक हे देत नसतील तर आम्ही पालकांशी बोलत नाही. परवा एका विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांची भांडली होती, का म्हणे तर मला मोबाईल पाहिजे. मोबाईल आणि कपडे जर तुम्हाला पाहिजे असतील ना, तर स्वतःच्या हिमतीवर घ्या, आई वडिलांच्या कष्टावर नको, घाम घालून नको. मी अब्दुल कलामांच्या वेगवेगळ्या कविता आहेत त्या सगळ्या वाचणार नाही, पण हे संदेश म्हणून त्यांची कविता, 1-2 कविता आणि 2 शब्द सांगतो. घेऊन जन्माला आलो मी कित्येक क्षमता, हे तुमच्यासाठी लिहिलंय त्यांनी. घेऊन जन्माला आलो आहे मी कित्येक क्षमता, घेऊन सवे चांगुलपणा आणि विश्वास, कल्पना आणि स्वप्न. म्हणजे तुम्ही काय घेऊन जन्माला आलाय, किंवा ते स्वतःबद्दल काय सांगतात, ते काय घेऊन जन्माला आले. घेऊन सवे म्हणजे सोबत, घेऊन सवे चांगुलपणा आणि विश्वास, कल्पना आणि स्वप्न, मी जन्मलो आहे घेऊन सवे मोठा आत्मविश्वास आणि पंख सुद्धा. मी सरपटण्यासाठी नाही जन्म माझा जन्म सरपटण्यासाठी नाही, आणि नाहीच सरपटणार मी. मला मिळालेले पंख पसरून घेईन भरारी मी उंचच्या उंच. अशा आशयाची कविता त्यांनी लिहिलेली आहे. एकदा ते राष्ट्रपती असताना त्यांनी सियाचीनला भेट दिली. -25, -35 एवढ्या उणे 35, लक्षात येते का तुम्हाला, एवढ्या कमी तापमानामध्ये आपले सैनिक तिथं काम करत होते. त्यांनी लिहिलेल्या 3 सैनिकांची नावं, 3 धर्मातले 3 सैनिक होते. तेव्हा ना त्यांनी थुंबा नावाच्या त्यांच्या क्षेपणास्त्र प्रेक्षेपणाचं जे ठिकाण निवडलं होतं, ते ठिकाण सुद्धा एका ख्रिश्चन कम्युनिटी असणाऱ्या गावामध्ये निवडलं होतं. आणि त्या गावातल्या फादरनी त्या गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं, आपला चर्च आणि आपलं गाव देशाच्या कल्याणासाठी जर उपयोगी येणार असेल तर आपण ते शासनाला दान केलं पाहिजे. आणि ती सगळी लोक ते गाव सोडून दुसरीकडे राहायला गेली. आता शासनाने त्यांना मदत केली. मला हे सांगायचं आहे, स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणवणाऱ्या, मुस्लिम असणाऱ्या राष्ट्रपतींनी ख्रिश्चन असणाऱ्या लोकांकडनं आपल्या देशाला प्रगत करण्याचं स्वप्न पाहिलं. म्हणजे इथं धर्म कुठेही आडवा येत नाही. दुर्दैवानं आपल्याला माणुसकी, मानवता हा धर्म कोण शिकवत नाही. आपला धर्म प्रत्येकाला प्रिय असलाच पाहिजे, पण त्या पलीकडे मानवता असते, त्या पलीकडे भारतीयत्व असतं, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी तुम्हाला सांगेन की त्यांच्या पुस्तकात एक वाक्य आहे की समस्या ही नेहमी आपल्या अंकित असली पाहिजे, समस्येच्या आपण अंकित असायला नको. मी सांगत होतो की एकदा सुखोई नावाचं विमान ते उडवत होते. मित्रांनो, किती वेगात ते विमान जात होतं, ताशी 1200 किलोमीटर वेगानं ते विमान जात होतं. आणि असलं विमान त्यांनी स्वतः चालवलं. 36 मिनिटं ते वेगवेगळ्या प्रकारे विमानात फिरक्या घेत होते. पक्षासारखे त्यांचं उडण्याचं स्वप्न होतं. लहानपणी रामेश्वरच्या निसर्ग संपन्न समुद्र किनारी पाहिलेलं ते त्यांनी राष्ट्रपती झाल्यावर पाहिलं. त्यावेळेला ते जेव्हा बाहेर आले तिथून, त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला कलाम सर भीती नाही का वाटली? 40 मिनिटं जवळपास तुम्ही त्या एवढ्या वेगवान विमानात होता, तुम्हाला भीती नाही का वाटली? पुन्हा त्यांचं तेच उत्तर होतं की ते विमान समजून घेण्यात, त्याचं कार्यप्रणाली समजून घेण्यात, त्यातलं अभ्यास समजून घेण्यात मी इतका मग्न होतो की भीती वाटायला वेळच नाही. आता आपल्याकडे वेळ असतो आणि आपण खुशाल म्हणतो ही कोण माझी टाइमपास. अरे टाइमपास करायला वेळ आहे का तुमच्याकडे? टाइम घालवायला वेळ नसला पाहिजे. टाइमपास कसला करता? तर लक्षात घ्या, तारुण्य म्हणजे काय? देण्याचं धैर्य, वेगळा विचार करण्याचं धैर्य, अशक्य ते शोधण्याचं धैर्य, अनोख्या वाटेवर चालण्याचं धैर्य, ज्ञान वाटून घेण्याचं धैर्य, दुःखाला बाजूला सारून यशस्वी होण्याचं धैर्य, उपेक्षितांपर्यंत पोहोचण्याचं धैर्य, समस्यांशी 2 हात करण्याचं धैर्य, आणि ह्या सगळ्यातून विजय मिळवणं म्हणजेच खऱ्या अर्थानं तारुण्य आहे. हेच तारुण्याचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, हजारो व्याख्यानं दिली. तुम्हाला ह्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं अब्दुल कलामांच्या जीवनात एवढंच करू द्या की सोला जाणा, तुमच्या भविष्याचा आवाज ऐका, जीवनामध्ये एखादं ध्येय ठरवा, कोणतंही असो. मग ते त्यांनी शास्त्रज्ञ बनण्याचं किंवा क्षेपणास्त्र बनवण्याचं, मिसाईल मॅन बनण्याचं स्वप्न ठरवलं होतं, तेच आपलं असलं पाहिजे असं काही नाही. तुमचं एखादं ध्येय ठरवा आणि ध्येय नेहमी मोठं ठेवा. कलामांनी सांगितलं ध्येय नेहमी मोठं ठेवा आणि स्वप्न असं बघा की तुम्हाला झुकूच देणार. कसली स्वप्न पडतात चेक करा. स्वप्न असं बघितलं पाहिजे की
ज्यानं आपल्याला झोपच नाही आली पाहिजे. याचा अर्थ सतत आपल्या स्वप्नानं आपल्याला जागा ठेवलं पाहिजे. जीवनाचं ध्येय करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. अपयशाला सामोरं जाताना नेहमी धैर्यानं तोंड दिलं पाहिजे आणि त्यासाठी पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. शेवटी कलामांचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो. ते असं म्हणतात की माझी आठवण का काढली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर स्वतःला विचार. या जगानं, या समाजानं, माझ्या नातेवाईकांनी, मित्रांनी माझी आठवण का काढली पाहिजे भविष्यात, त्याचं उत्तर म्हणजे तुमच्या जगण्याचं ध्येय. धन्यवाद मला बोलायची संधी दिली.